पहा आता आपण घेतलंय बेसन पीठ. आता याच्यामध्ये पाणी घालून कालून घेऊ आपण हे बेसन. हे असं कालून घ्यायचं. हे पहा, गठुळे होऊन द्यायचं नाही, चांगलं मिक्स करायचं बेसन. आणि आता याच्यात आपण आता बेसनाला वेगळ्या प्रकारचा देणार आहे. आपण बेसन तडका कधी खाल्लाय का? मग मी आता बेसन तडका करणार आहे पहा. आणि पाणी एवढं ओतून घेतलंय. नंतर पाणी चांगलं पिठाच्या गुठळ्या मोडल्यावर पाणी भरपूर ओतायचं. हे पहा, हळद टाकून घेतली, मीठ टाकून घेतलं. हे पहा, मोहरी टाकून घेतली. मोहरी तडतडली, लगेच जिरं टाकून घेतला. पावडर टाकायची जिरीची कधी पण. आणि ही मिरची टाकली आता मी. हे पहा, 4 ते 5 मिरच्या कापून टाकल्या. तिखट द्यायच्या त्याच्याप्रमाणे करा आवडीने. हे पहा, आता एक कांदा मी टाकून घेतला आहे चिरून. मिडियम कांदा साईजचा आहे, लई लहान पण नाही लई मोठा पण नाही. हे असं चांगलं परतून घ्यायचा कांदा तेलावर. हे पहा, आता हे पीठ आपण हळद मीठ टाकून घेतलेलं बेसन पीठ. आता हे कांदा परतून झाला, याच्यावर घालून घ्यायचं. आणि पाणी एकाच वेळेस वतायचं पाहिजे तेवढं. नंतर आपण म्हणलं ना पाणी वरतून वतायचं, जरा बेसन कमी झाले तर त्याची चव येत नाही. आत्ताच काय वतायचे तेवढं पाणी ओतून घ्यायचं, नंतर परत वरतून पाणी वतायचं नाही. हे पहा, आता मीठ पण आपण बेसन पिठामध्येच टाकून घेतलं होतं. आणि आता हे चांगलं शिजून घेऊ. आता असं सगळं बेसन घट्ट होत आले. आता याच्यावरती आपण 2 मिनटं झाकण ठेवून वाफ देऊ. हे पहा, याच्यावर असं वाफ देऊ. 2 मिनटं आपण वाफेवर चांगलं शिजून घेऊ. जेवढं झाकण ठेवून बेसन शिजवू तेवढं चांगलं होईल वाफेवर. आणि एकदम चविष्ट होणार, खायला लुचकर लागणार. आणि हे पहा, अशी वाफ घ्यायची एक चांगली. आता 2 मिनटं अजून ठेवते. बघा, 2 मिनटं झाले. आता हे आपण एकदा हलवून घेऊ आणि परत त्याच्यावरती झाकण ठेवून घेऊ. अजून 1 मिनिटभर आपण शिजून देऊ. हे पहा, आता आपण वरतून थोडीशी कोथिंबीर टाकून घेऊ आणि मिक्स करायची. कोथिंबीर फार शिजल्यावर बेसन मिक्स करायची. हे पहा आता. आणि आता वरतून आपल्याला तडका द्यायचा आहे. तर ती तडका कसा देते ते पहा आता तुम्ही सर्वांनी. मी आता तडका देते. हे पहा, आता गॅस बारीक केलाय पूर्ण. हे पहा आता तडका. हे बघा, खूप सारा लसूण घेतलाय मी. तेल जरा वरती आला लसूण जास्त असल्यामुळं, त्यामुळं थोडंसं बाजूला घ्यायला लागला मला मोबाईलपासून चमचा. हे पहा, आता लसूण कसा मी कडकडीत गरम केलाय. आणि हे पहा, आता बेसन तडका म्हणजे असं आणि झाकून ठेवायचा. गॅस बंद केला. हे पहा, आता आपण तडकेवालं बेसन कसं वाटतंय हे तुम्ही करा, खा आणि सांगा मला.